सकाळी 4:30 वाजता उठलो, सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाल्या आणि आता दर्शनाच्या लाईनीत चाललो आहे. साधारणतः 5:30 झाले, लाईन भरपूर आहे. कारण जयेश अगोदर बघायला गेला होता तर त्याने बघितलं तर लाईन भरपूर आहे. नाश्ता वगैरे न करता, चहा वगैरे न करता महादेवाचं पहिलं आम्ही दर्शन घेतो आणि मग तुम्हाला मंदिर एक्सप्लोअर करतो. तर चला जाऊया आपण आता दर्शनाला जाऊया. बम बम भोले, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे एक वेगळ्या ठिकाणी. आजची पटकंती आपली देवदर्शनाला एका ज्योतिर्लिंगाला चाललो आहे. जे महाराष्ट्र ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातलं, तर तिथे चाललो आहे. आता साधारणतः 4-4:30 वाजता घरातून आम्ही निघालो होतो आणि आपल्याबरोबर आपले मित्र आहेत कंपनीतले. हा गणेश पाटील आहे, इकडं राकेश आहे आणि त्या साईडला फुल प्रोफेशनल प्रो प्लेअर आमचा हा जयेश. तर आम्ही आता निघालो. आता साधारणतः 4-4:15 झाले, कडावला पोचलो. तर चला जाऊया आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो. महादेव. चला, शहापूरच्या आसपास आलो. आता इथून 30 किलोमीटर आपला कसारा घाट आहे आणि हा एक्सप्रेसवे आहे, नाशिक एक्सप्रेसवे. थांबलो आहे, थोडा चहा वगैरे घेतले, आम्ही फ्रेश झालो आहे. कारण कंटिन्युअसली 100 किलोमीटर आम्ही ड्रायव्हिंग केली आणि आता निघालो आहे आपल्या डेस्टिनेशनला. तर आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. तर हायवेमधून आतमध्ये घेतो गाडी. या साईडून जो हा ब्रिज आहे तर त्या साईडला आपण जातो कळसूबाईला वगैरे आणि तिकडे न जाता लेफ्ट साईडला आपण वळलं. ही कमानी दिसली, कपिलधारा ही कमानी आहे. त्या कमानीच्यातून आपल्याला आतमध्ये जायचं आणि इथून साधारणतः एक 38 किलोमीटर आहे. तर चला जाऊया. आपला प्रवास आता 4 तासाचा झालेला आहे. आता थोडा फक्त 1-1.5-2 तास राहिला आहे. 1.5-2 तास पण नाही म्हणता येणार, एक अर्धा तासाचा राहिला आहे. तर चला जाऊया आपण. हे बघा, अक्षरशः वैतागलेले दिसत आहेत. नाही ना, मजा आली ना? कसा वाटला टाक्या तुला बाई? मजा आली ना? तर चला जाऊया आपण आता, जास्त टाइम न घालवता. सकाळचे 7:30 वाजले. नजारा बघू शकता, पूर्ण फॉग आलाय. पूर्ण म्हणजे पुढचा 100 ते 200 मीटर, 50 मीटरचा रस्ता पण दिसत नाहीये. आणि भावाची आपल्या फॉग लाईट बघा इकडे. वा 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 वा, कसलं हर हर महादेव. महादेवांचा बुलावा आला आम्हाला आणि आम्ही आता चाललो आहे. एक साधारणतः 30 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर. जाऊया आपण. तरीचे 8:30 वाजलेत आणि आम्ही पोचलो आहे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. शंभू नारायणाच्या धर्तीवरती आम्ही आपले पाय ठेवलेत. आता फायनली आपण आलो. आता पाऊस मध्ये लागला, वातावरण पण खूप छान होतं, पण आम्ही शूट नाही केलं जास्त. तर तुम्हाला मी दाखवतो, आधी रूम बघतो आणि जर जमलं तर दर्शनाला आपण पटकन जाऊया. तर चला, वेळ न घालवता. साधारणतः 8-8:30ला पोचलो, रूम वगैरे बघितली आणि थोडं आता जेवलो नॉर्मल असं आणि आता जरा फेरफटका मारायला आलं. मंदिर अपडेट असं आहे की मंदिर 9 वाजताच बंद होतं, त्याच्यानंतर दर्शन वगैरे भेटत नाही. आणि सकाळी 5:30ला मंदिर चालू होतं. म्हणजे तुम्ही 4-4:30ला जर लाईन लावली तर सकाळी तुम्हाला लवकर दर्शन भेटेल. आमच्या औषधी कलाकारीकडे फोटो काढतात सगळे आठवण, कारण ज्योतिर्लिंग आहे हे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये महत्त्वाचं. तर आता आपण हे बघा फायनली आलो इथे. हा परिसर आहे. जेवण थोडं म्हणजे आम्हाला 2 ठिकाणी आम्ही बघितलं पण जेवण व्यवस्थित नाही भेटलं आम्हाला. तुम्ही याल अगोदर तर 1-2 रिव्ह्यू घ्या हॉटेलचे, त्यानंतरच जेवायला जा. अक्षरशः आम्ही फक्त 2-2 चपात्या खाल्ल्या आणि उठलो. पण आता बघू, जरा फिरतो आजूबाजूचा परिसर. सकाळी लवकर उठून आम्ही मग दर्शनाला. तर
चला बाकी अपडेट देतो तुम्हाला. आम्ही रूम पण घेतला, तो पण एक 800 850 मध्ये रूम घेतला, 800 रुपयामध्ये. 4 बेड म्हणजे 4 जणांसाठी कम्फर्टेबल आहे. आतमध्ये गिझर वगैरे सगळं आहे. आणि जर तुम्ही चेक इन केलात की 12च्या नंतर चेकआउट तुम्ही करू शकता, असा रूम आहेत. सगळीकडे तीच व्यवस्था आहे की 12ला चेकआउट तुम्ही करू शकता. तर मंदिराच्या आसपासच रूम आहेत, पण अगोदर रूम चेक करा, त्याच्यानंतरच रूममध्ये राहायला जा. कारण रूम दाखवतात एक आणि समोर गेल्याच्या नंतर असतो वेगळा, असं नको व्हायला. त्यामुळे मग चेक करा आणि नंतरच जा. तर चला आता जाऊया आपण, जरा आजूबाजूला फेरफटका मारू आणि मग जाऊ. सकाळी 4:30 वाजता उठलो, सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाल्या आणि आता दर्शनाच्या लाईनीत चाललो आहे. साधारणतः 5:30 झाले आहेत. लाईन भरपूर आहे, कारण जयेश अगोदर बघायला गेला होता तर त्याने बघितलं तर लाईन भरपूर आहे. नाश्ता वगैरे न करता, चहा वगैरे न करता महादेवाचं पहिलं आम्ही दर्शन घेतो आणि मग तुम्हाला मंदिर एक्सप्लोअर करतो. तर चला जाऊया आपण आता दर्शनाला जाऊया. बम बम भोले, जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. मंडळी उठले आमची, टाकाटाक रेडी झाले आहेत सगळे. पाऊस आहे थोडा आणि गर्दी पण भरपूर आहे, हा सांगते तसा. तर बघूया, आपल्या हॉटेलपासून वॉकिंग डिस्टन्सवरती मंदिर एकदम 100 मीटरवरती होतं. हे बघा, हे समोर मंदिर दिसतंय. आपण रात्री ह्या 2 ठिकाणी इथे जेवलो, तर तिथं अजिबात जेवू नका, कारण टेस्ट बेकार आहे अक्षरशः. भाजीत मीठ नव्हतं, काय नाही. पण मंदिर परिसर चांगला आहे असं वाटतंय. म्हणजे ज्योतिर्लिंग, आम्ही भीमाशंकरला पण गेलो होतो, त्यावेळेला पण अशीच ट्रिप झाली होती आमची, पण जेवण आम्हाला चांगलं भेटलं होतं. तर चला जाऊया आपण आता, पाऊस भरपूर आहे. तर चलो, महादेवांना फुलार घेतलेत आपण आणि आपण निघालो आहे दर्शनासाठी. हे बघा आपले मित्र सगळे. गर्दी सकाळी इथपर्यंत होती, पण आता आम्ही आलो त्याच्यावर गर्दी कमी झाली आहे. तर पटपट पटपट जाऊया आपण महादेवांच्या भेटींना. हे बघा, हे दिसतंय ज्योतिर्लिंग आतमध्ये. आपण दर्शनासाठी लाईन 5:45ला लावली होती. आता बघूया आपलं किती वेळात दर्शन होतं आहे. ऑफ डे आहे आजचा, फ्रायडे आहे, त्यामुळे लवकर दर्शन होईल असं वाटतं. आतमध्ये मंदिर प्रशासनाने व्यवस्थित व्यवस्था केली आहे, कारण बाहेर पावसात उभं राहण्यापेक्षा इथे बरं आहे. बघा आमच्या पाठीमाग गर्दी बघू शकता आता किती वाढली आहे, पाठीमागून पब्लिक भरपूर येत आहे. तर चला जाऊया आपण. हे बघा सगळे चाललेत. हा मंदिराचं वाटतं एंट्रीद्वार आहे, प्रवेशद्वार आहे. सगळ्यांनी आमच्या महादेवाला अर्पण करायला बेलपत्र, नारळ वगैरे घेतल्यात आणि आम्ही निघालो. तर चला जाऊया बम बम भोले बाबांना भेटायला. आपलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे महाराष्ट्रातलं 3 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर. आपण आता इथे दर्शन घेऊया. आपले 3 तर ज्योतिर्लिंग झालेत आतापर्यंत एवढ्या वर्षात. बघूया, बाबांनी बोलवले तर पुढच्या वेळेला पण जाऊ आपण. तर चला. जय मध्ये इंटर केलं आहे आणि ते नंदी महाराज आहेत, नंदिकेश्वर महाराज. आणि समोर बघू शकता ते ज्योतिर्लिंग आहे. एका बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आणि गोदावरीचं एका साईडनं उगम होतं आहे. हा ज्योतिर्लिंग असं आहे बघा, ह्याचा हा फोटो आहे. इथं नंदी महादेवाचे. तर चला जाऊया आपण आता, जास्त वेळ न घालवता. गाभाऱ्यात प्रवेश केला आपण आणि इथं बघू शकता, इथे तुम्ही काय बोलला तो विधी वगैरे करू शकता. ते म्हणजे आपलं हे हवन. तर हे बघा, अभिषेक करू शकता तुम्ही. आणि हा इथं ज्योतिर्लिंग आहे, हा गर्भगृहावर आहे. हर हर महादेव, जय त्र्यंबकेश्वर. आणि बघा ही गर्दी आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण आता जाऊया. मस्त दर्शन होईल आमचं, कारण एक 15-20 मिनटात सकाळचे 6 वाजले, तुम्ही बघू शकता. आणि महादेवांचं दर्शन आपल्याला भेटतं आहे. मंदिरातून दर्शन घेतलं, 5 मिनिटात लगेच दर्शन झालं आपला. हे बघा, ही महादेवांची पिंडी आहे. तुम्ही बघू शकता ते गोदावरीचं पाणी जिथून हे होतं आहे ते काढतात ते सारखं आणि लगेच तिथं पाणी भरतं आहे. बघू शकता हे ज्योतिर्लिंग, ते बघा ते पाणी बाजूला हे करतायत आणि लगेच उगम होतं आहे. ते बघा, हे बघा आतमध्ये बघू शकता तुम्ही. ते बघा, हर हर महादेव. महादेवांचा चमत्कार आहे. आतमध्ये
महादेवांचं दर्शन झालं आहे आणि आम्ही बाहेर थोडा वेळ फोटो सेशनसाठी थांबलो होतो. हा मंदिर परिसर आहे, तुम्ही बघू शकता. बांधकाम एकदम भारी आहे. हे बघा सुलभ. आणि इकडे म्हणजे बसण्यासाठी वगैरे व्यवस्था केली आहे. पावसाळ्यात तुम्ही आश्रय घेऊ शकता. हा त्रिशूळ आहे महादेवांचा. त्या साईडला जो पाठीमागच्या साईडला तुम्ही बघताय तिकडं तो ब्रह्मगिरी पर्वत आहे. तिकडे पलीकडे आपल्याला जायचं आहे आता. हे बघा लाखो श्रद्धाळू भाविक आपले दर्शन घेऊन आता निघालेत. मस्त दर्शन झालं आपलं, पण अर्धा पण नाही, 15-20 मिनिटात आपलं दर्शन झालं. आणि आता आपण निघतोय, फोटो सेशन करतायत. तर जाऊया आपण आता, जास्त वेळ न घालवता, कारण पाऊस आहे, आपल्याला ट्रॅव्हलिंग करायची आहे. तर चला. जे आतलं ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाप्रमाणे हे बाहेर पण ज्योतिर्लिंग म्हणजे पिंड आहे महादेवांची. आणि जसं आतल्या ज्योतिर्लिंगाला आहे तसं ब्रह्म, विष्णू आणि महेश, आणि इथून गोदावरीचं उगम म्हणजे पाणी येतं ते इथून आहे. बघा जशी आतमधली पिंड आहे तशी सेम ही पण पिंड आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा. हो आतमध्ये पण तशीच आहे. हे बघा बंब भोले. रात्रीपासून इकडे पाऊस खूप आहे. इकडे बघू शकता वाल्मिकी ऋषी यांचं हे मंदिर आहे. इकडे या साईडला, इकडे नगरपालिकेचा. आम्ही पहिला त्या साईडला राहायला गेलो होतो. गंगाद्वार आणि ब्रह्मगिरी हा समोरचा जो दिसतोय धुक्यात हरवला आहे तो ब्रह्मगिरी आहे. तिथे आपण जाणार आहोत. आणि हे बघा हे ज्योतिर्लिंग, जसं मगाशी आपण दर्शन घेऊन आलो तर हे ज्योतिर्लिंग आहेत. हे चाललो आहे आम्ही आता तिकडे जिथे आपली गोदावरीचं हे आहे कुंड आहे, तर तिथे चाललो. हा मंदिर परिसर आहे आजूबाजूचा. भाविक भरपूर आहेत ऑफ डे असला तरी. आणि पाऊस आहे, पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे. हे बघा हे कुंड्यात वाटतं बारीक सारीक तीर्थराज पुष्पावरती. इथे बारीक बारीक मंदिर आहेत आजूबाजूला. इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा पाऊस खूप आहे या साईडला. येत असाल तर काळजी घ्या. आपला ब्लॉग आपण लवकरच टाकणार आहोत. पोरं कुठे गेली आपली. तर चला जाऊया आपण आता, दर्शन घेऊया. हे बघा हे तलाव आहे. हे बघा. आणि आपण तिथे त्या जागेवर पोचलो आहे. हे बघा गंगापुत्र ट्रस्ट. हे बघा डुबकी लगावतात सगळे गंगेत. हे बघा ठेव ना इथंच, ठेव ना खाली, इथंच ठेवा. चला लांब ठेवता ठेव इथं का. आमचा मित्रपरिवार गेला आहे गंगेमध्ये, म्हणजे सॉरी गोदावरीमध्ये डुबकी मारायला. हे बघा तर बघू शकता तुम्ही गोदावरी डुबक्या मारतात. जयेशने तर मारले. इथं राकेश हे करतो.
केले रे. इकडे जो वरती दिसतोय तो ब्रह्मगिरी आहे. तिकडे आपण जाणार आहोत नंतर. कुंडात सगळे स्नान करतात आणि या कुंडाच्या आजूबाजूला इथे ज्या शांती वगैरे होतात त्या इथे करतात आणि त्याच्यानंतर मग कुंडामध्ये स्नान घेतात. तर तुम्ही आलात तर दर्शन घ्यायच्या अगोदर चालेल, नंतर गेलं तरी पण चालेल, पण आलात तर नक्की भेट द्या दर्शनासाठी. चला. ह्या साईडला इथे गोदावरीचं आणि नर्मदेचा आपला ह्याचं मंदिर आहे. तर हे बघा गर्दी भरपूर आहे. तर चला जाऊया आपण आता. डुबकी मारल्याच्या नंतर आपण गंगा गोदावरी मंदिराच्या इथे आलो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं गर्दी नाही आहे, तर आपण आता दर्शन घेऊन येऊया. तर चला. सिंहस्थ कुंभमेळा हे गोदावरी मातेचं मंदिर आहे आणि 2027ला आपला कुंभमेळा आहे. आता बाबांनी मला सांगितलं की तिथून आलात की 2 वर्षानंतर इथे नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे 2027ला. तर नक्की या, भेट द्या कुंभमेळ्याला. आपल्याला तर काय तिकडे जायला भेटलं नाही प्रयागराजला वगैरे, तर यावर्षी आपण नक्की येण्याचा प्रयत्न करू 2027ला. तर चला. हे बघा हे गोदावरी मातेचं नम्य रंग